गेल्या 27 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक। आज नाशिक न्यायालयात निदाला करणार हजर। नाशिकच्या टीसीएस मधील निदा खान धर्मपरिवर्तनाच्या गटात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले। महालक्ष्मी रेस्कॉर्सहून मुरबाडला जाताना घटना। मुंबईतील मुसलमान कुटुंबावर विषप्रयोग। उंदीर मारण्याचं औषध पोटात गेल्यानं मृत्यू। कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचा दावा निघाला खोटा। मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत। महापौर ऋतू तावडे यांनी दिलं स्पष्टीकरण। मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत। मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू। महायुतीत ही स्पर्धा सुरू। जय पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता संघर्ष अटळ। पवार घराण्यात राजकीय संघर्षाचं सुतोवाच। रोहित पवारांची भूमिका निर्णायक। ठाण्यात शिवसेना भाजप यांच्यात संघर्ष। विकास कामांबाबत आरोप प्रत्यारोप सुरूच। भारतीय संरक्षण दलांच्या पराक्रमाची वर्षपूर्ती। पाकिस्तानात घुसून ठेचली दहशतवाद्यांची नांगी। पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित। ममता बॅनर्जी यांचा राजीनामा नाहीच। नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया सुरू। नवी मुंबईत सुरक्षारक्षक पंकज सिंहकडून विनयभंग। इमारतीतल्या 3 अल्पवयीन मुलींना केला चुकीचा स्पर्श। आधी कागदावर संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलव। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप। राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द। अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत। अण्णाद्रमुकचा एक गट पोहोचला पुदुचेरीच्या रिसॉर्टवर। टीव्हीकेला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट। मासे विक्रीबाबतची अफवा उबाठानं पसरवली। भाजपचा हल्लाबोल। पेडणेकरांचं प्रति आव्हान। पंकजा मुंडेंच्या नंतर अतुल सावे यांचा ओसीडी सापडला वादाच्या भोवऱ्यात। सावेंच्या ओसीडीची पत्नीला मारहाण। प्रकरणानंतर पुन्हा चर्चांना उधाण। पॅरासेलिंग करताना काळजी घ्या। गोव्यात पर्यटक महिलेचा जीव थोडक्यात बचावला। सोलापुरात भलताच प्रकार। वासनांध माणसाचा 11 वर्षीय मुलावर अत्याचार। नराधमाला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मेलेलं अर्भक राहिलं महिलेच्या पोटात। परळीच्या खासगी रुग्णालयातील धक्कादायक घटना। पैठण बाजार समितीत कांद्याला किलोमागे 4 रुपये भाव। कांद्याचा भाव गडगडला। शेतकरी संकटात। महाराष्ट्रात हुंडाबळी थांबेनात। नाशिक आणि राहता इथे 2 विवाहित महिलांनी संपवलं आयुष्य। आज 10वीचा निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार। मुसलमानांच्या विळख्यात पनवेल रेल्वे। प्रवासी रिक्षावाल्यांच्या भांडणामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात। मराठवाड्यासह कोकणात अवकाळी हवेत गारवा। शेतकऱ्यांची धावपळ। नमस्कार।